आज आपण बनवूया सोयाबीन दालचा। आपण आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। डाळ स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे। आपण आता प्रेशर कुकर मध्ये डाळ घालून घेऊ। आपण आता भोपळा कट करून घेऊ। भोपळा आता स्वच्छ पाण्यात घालून घेऊ। नुसार मीठ, हळद, जिरे। कुकर मध्ये 2 शिट्ट्या घेऊ। आता सोयाबीन 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजत टाकू। आता कांदा कट करू। आपण आता टमाटर कट करून घेऊ। आपण व्यवस्थित पाणी निथळून घेऊ। अजून घालून घेऊ तेलामध्ये। आता सोयाबीन वडी तेलामध्ये हलके शालो फ्राय करून घेऊ। दालचिनी, लवंग, तेजपत्ता, हिरवी इलायची, लाल मिरची, चॉप केलेला कांदा करायचा आहे। फ्राय झालेला मोहरी, जिरे, कढीपत्ता, टमाटर, मीठ, किचन किंग, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद, मसाले व्यवस्थित मिक्स करू।